महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि मविया आमने-सामने। विधेयकावर चर्चा करण्याचं फडणवीसांचं आव्हान, तर फडणवीस सांगतील ती जागा आणि वेळ मान्य। सुळेंनी आव्हान स्वीकारलं। सर्व मुख्यमंत्री चर्चेला बोलवण्याचं प्रणिती शिंदेंचंही प्रति-आव्हान। विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात। भाजपनं जनजागृती मोहीम सुरू केली। महाविकास आघाडीचा महिला विरोधी चेहरा उघडा पडणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत उद्या महायुतीचा जनआक्रोश। जांभोरी मैदान ते वरळी डोंग दरम्यान मोर्चा काढला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार। राहुरीकरांच्या विकासासाठी अक्षय कडिलेंना राज्याच्या तिजोरीचा बेअर चेक देते। राहुरीत प्रलंबित मागण्या पूर्ण करणार। प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। एक कॉल केला आणि तनपुरेंनी माघार घेतली, त्यासाठी आभारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राजक्त तनपुरेंचे आभार। जिल्हा परिषद अध्यक्ष कोणीही झाला तरी जनतेच्या मनातील जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच। साताऱ्यातील सभेतून शिंदेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची साताऱ्यातून सांगलीमध्ये बदली। निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार। झडपी अध्यक्ष निवडीवेळी तुषार दोशींवर मंत्री शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता। आम्ही ओबीसी नाही हे अजून कोर्टानं सिद्ध केलं नाही। बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे। एमआयएम नगरसेविका सेहर शेखकडून स्पष्ट। वानखेडे स्टेडियमवरील उपस्थितीच्या पत्रकाराच्या प्रश्नावरून सेहर शेख भडकली। हातात पिस्तूल, पैशाची बंडल आणि थारची सवारी। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर। थार मालक राजेश प्रजापतीची पोलिसांकडून चौकशी। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाहीच, जे घडलं ते संमतीनेच। आरोपी अयानचा दावा। पोलीस चौकशीत माहिती उघड। ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील आरोपी अश्विनी पॉलला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। अश्विनीच्या घरावरील छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली। 27 तारखेला पुढील सुनावणी होणार। गरोदर असल्याचं कारण देत निदाचा जामिनासाठी अर्ज। नागपुरात तरुणीवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक। धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी। रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप। टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही। बोरिवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टकडून स्पष्टीकरण। झालेल्या प्रकाराबद्दल लेन्सकार्टची माफी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शहीद आदिल शहाच्या कुटुंबाला हक्काचं घर। उद्या आदिलच्या कुटुंबाला चावी सुपूर्द करणार। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना रोखताना आदिल शहाचा मृत्यू।